न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये चौथ्या वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे 24 ऑगस्टला उद्घाटन। गव्हर्नमेंट बुक्स डेपो यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शन 2026 चे उद्घाटन सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता MS औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय, सावाना, नाशिक येथे होणार आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे अध्यक्ष प्रा. मिलिंदजी सुधाकर मराठे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे राहणार आहेत। उद्घाटन सोहळ्यास साहित्य, शिक्षण, संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। यामध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळचे संचालक प्रा. आर. चंद्रशेखरन, गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. भागेश झा, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दिलीपजी फडके तसेच ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र शासनाचे श्री अशोकजी गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। दिनांक 16 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत फ्रेनीबाई दस्तूर सभागृह, सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे हे पुस्तक प्रदर्शन सुरू राहणार आहे। वाचक, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि ग्रंथप्रेमींना विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके व शासकीय प्रकाशने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे। अधिक वाचा, अधिक शिका, अधिक प्रगती करा या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ नाशिककरांनी घ्यावा तसेच उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गव्हर्नमेंट बुक्स डेपोच्या वतीने करण्यात आले आहे। शासकीय पुस्तक प्रदर्शन 2026 मी राजेश बंग, आयोजक शासकीय पुस्तक प्रदर्शनाचं। नाशिकमधील या शासकीय पुस्तक प्रदर्शनाचं 4थं वर्ष आहे। या वर्षी खऱ्या अर्थाने शासकीय पुस्तक प्रदर्शन हे राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेलं आहे। आणि यंदा तामिळनाडू गव्हर्नमेंट, गुजरात गव्हर्नमेंट, दिल्ली आणि इतर राज्य इथूनही आपल्याकडे सगळी पुस्तके येत आहेत। नेहमीप्रमाणे नॅशनल बुक ट्रस्ट, क्लासिकल इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ, गुजरात साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, CSIR, आनंद मार्ग, संगीत नाटक अकादमी आणि इतर सगळे जे काही शासनामार्फत प्रकाशित केली जातात पुस्तकं, ती सर्व पुस्तकं येथे आपल्याला बघण्यास मिळणार आहे। प्रदर्शनाचं उद्घाटन 24 तारखेला सकाळी 11:30 वाजता असून याच्यासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्री मिलिंदजी मराठे साहेब व अध्यक्ष म्हणून माननीय आपले नितीनजी ठाकरे, मराठा विद्याप्रसारक समाज लाभलेले आहे। तसंच सावनाचे सर्व पदाधिकारी सुद्धा सक्रिय एक स्पेशल गेस्ट म्हणून आपण इन्व्हाइट केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त गुजरात साहित्य अकादमी मधनं सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील लोक येणार आहेत। कलकत्ता आणि CICT म्हणजे तामिळनाडू गव्हर्नमेंट मधनं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मधनं सुद्धा शेखरन सर म्हणून आहेत, ते इथे येणार आहे। तर सोमवारी 11:30 वाजता उद्घाटनाचा एक औपचारिक कार्यक्रम इथं आपला पार पडणार आहे। तर ही एक नाशिककरांसाठी मोठी संधी आहे का 2 महिन्यामध्ये नाशिककरांना सर्व राष्ट्रीय स्तरावरील पुस्तकं, शासन प्रकाशित करणारे पुस्तकं पाहण्यास मिळणार आहे। प्रदर्शनामध्ये 5 रुपयापासून घेऊन तर अत्यंत स्वस्त आणि 50 पैसे पान या दराने पुस्तकं उपलब्ध होणार आहे। गेल्या 25-30 वर्षामधील माझा अनुभव असा आहे का नाशिक आणि धुळ्याचा वाचक हा सगळ्यात सुज्ञ आणि चांगला वाचक आहे का जेणेकरून नाशिककरांनी या संधीचा लाभ घ्यावा व 8 ते 10 हजार पुस्तकाचा जो काही इथे खजिना इथं उपलब्ध केलेला आहे तो खजिना इथं निश्चित बघण्यास वेळ काढावा। इथे निराश होणार नाही याची खात्री मी नक्कीच देतो व तसंच सोमवारी उद्घाटन समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहून